ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज आपण एक तोडगा सांगणार आहोत. तो तोडगा अशासाठी आहे की ज्या व्यक्तीला खूप त्रास होतोय कुठल्याही आजारपणामध्ये, खूप उपचार केले, दवाखाने केले, बऱ्याच गोष्टी करून पाहिल्या, परंतु गुण येत नाही, त्रास होतोय, तो आजारातून बरा होत नाही. मग अशा व्यक्तींसाठी हा तोडगा आहे. म्हणजे एकंदरीत हा तोडगा कशासाठी केला जातो की अशा व्यक्तींना आजार आहे, डॉक्टर रिपोर्ट व्यवस्थित आहेत, सर्व विलाज केले आहेत, औषधोपचार केलेत, परंतु त्याला जो त्रास आहे ते दूर होईना गेलाय. ह्याचा अर्थ असा असतो की अशा व्यक्तींना बाधा झालेली आहे. अगर कुणी या व्यक्तीवर जादूटोना करणी, आपण भानामती वगैरे अशा काही प्रकार असतो, अगर कुठल्या तरी गोष्टीतून, खाण्यातून काही गोष्टी दिल्या असतात, अशा वेळी त्या व्यक्तीला खूप त्रास होतो, खूप त्रास होतो. आणि कुठे काही आपण डॉक्टरी विलाजात दिसत नाही, काही नाही, पण त्रास होतो. मग अशा व्यक्तींसाठी तो तोडगा मी तुम्हाला सांगतो. जवसाचे पीठ, काळे तीळ व मोहरीचे तेल मिसळून एक जाडसर भाकरी तयार करायची आणि त्याच्यावर तेलामध्ये गुळ मिसळायचा आणि तो गुळ मिसळून त्याच्यावर असा मिसळून ते थापायचं. पण हे जवसाचे पीठ हे मोहरीच्या तेलामध्ये ज्यावेळेस आपण मिक्स करून त्याची भाकरी करतो, काळे तेल ही वगैरे मिसळून त्याच्यावर थोडं म्हणजे गुळ मिसळून त्याच्यावर थापायचं आहे. लक्षात ठेवा, ती थोडंसं लक्षात, तुम्ही काय करता एकत्र मिसळता तसं नाही करायचं. जवसाच्या पिठामध्ये तीळ मिसळून मोहरीचं तेल आणि भाकरी अशी मग जाडसर, पातळ होऊ शकत नाही, जाडसर करायची. जाड एवढी छोटी केली तरी चालते. आणि त्याच्यावर ते गुळ मिश्रित तेलामध्ये ते थापायचं, असं थापायचं. आणि ते थापलेली जी भाकरी आहे ती शनिवारी अथवा मंगळवारी जी व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीवरून 7 वेळा उतरायची, 7 वेळा उतरायची, असा प्रकार करायचा. आणि ती भाकरी घेऊन रेडा, त्या रेड्याला चारायची. असं केल्यानं त्याला जो त्रास होतोय, जी बाधा झालेली, जी काही जादूटोना वगैरे काय प्रकार झाला असेल तो दूर होतो, त्या व्यक्तीला आराम वाटतो. तर मंडळी, अशा पद्धतीनं हा तोडगा करा शनिवारी अथवा मंगळवारी. तर असो, याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.